सांगली लोकसभेचा काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून 2014ला ऐतिहासिक विजय मिळवणारे खासदार संजय काका पाटील हेच आगामी लोकसभेचे भाजपाचे उमेदवार असणार आहेत। खासदार संजय काका पाटील यांना भाजपाने सांगली लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्या वेळी उमेदवारी जाहीर केली आहे। त्यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या, मात्र त्यांना पर्याय म्हणून दुसरा उमेदवार उभा करायचा म्हटलं तर त्यांच्यासारखा सक्षम चेहरा भाजपामध्ये दुसरा नसल्याचं वृत्त दैनिक बंधुतामधून प्रसिद्ध करण्यात आलं होतं। कोट्यावधी रुपयांचा केंद्राचा निधी सांगली जिल्ह्यात आणणं आणि एक आक्रमक आणि तितकाच जनसामान्यात आदर असलेला नेता अशी ओळख असलेला खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा भाजपची उमेदवारी मिळाली आहे। नाट्य पंढरी आणि सहकार पंढरी म्हणून सांगली जितकी प्रसिद्ध आहे, तितकेच सांगलीचं महत्त्व राजकीय पटलावर सुद्धा महत्त्वाचं आहे। परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या या सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेहमी विजयी होत आला। मात्र मागील काही वर्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्ता संघर्षाचा फायदा मात्र अनपेक्षितपणे भाजपला झाला। इंटी इन्कम्बी मोदी लाट आणि भाजपला मिळालेला संजय काका पाटील यांच्या रूपाने तगडा उमेदवार, यामुळे 2014च्या निवडणुकीत भाजपा या ठिकाणी प्रथमच विजयी झाली। सांगली जिल्ह्यातील 8 पैकी 6 विधानसभा मतदारसंघ हे सांगली लोकसभेत समाविष्ट आहेत। सांगली, मिरज, पलूस, कडेगाव, जत, तासगाव, कवठेमहांकाळ आणि विटा खानापूर हे विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभेत आहेत। देशात आणि सांगली जिल्ह्यात भाजपची सत्ता आणि वर्चस्व आहे, मात्र अद्याप लोकसभा निवडणुकीचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नव्हता। खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी डावलली जाईल असं एकीकडे बोललं जात असलं तरी संजय काकांनाच उमेदवारी मिळणार असा दावा त्यांचा समर्थक करत होते। सांगली जिल्ह्यातील सिंचन योजना, पुणे रेल्वेचा दुहेरी मार्ग आणि विविध विकासाच्या योजनांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खासदार संजय काका पाटील यांनी केंद्राकडून आणलाय। ही वस्तुस्थिती जरी असली तरी भाजपामधील अंतर्गत नाराजी आणि विरोधकांनी त्यांच्याविषयी केलेला विरोधी प्रचार हा संजय काकांची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो, अशी चर्चा होती। विविध विकास कामांच्या बरोबरच संजय काकांनी सांगली जिल्ह्यात स्वतःची कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली। सर्वच पक्षातील नेत्यांशी संजय काका पाटील यांचे संबंध चांगले राहिलेत। एक आक्रमक आणि तितकाच संवेदनशील लोकनेता अशी ओळख असणाऱ्या खासदार संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा भाजपने लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवले।